सकाळी सकाळी नाश्त्याला काय बनवावं सुचत नाही आहे. तुम्ही हा पराठा नक्की ट्राय करा. फक्त 5 मिनिटांमध्ये रेडी होतो. कसा बनलाय तर चला बघूया. त्याआधी तुमचं स्वागत आहे माझ्या इंडियन किचन चेस्का कुकिंग चॅनलमध्ये. 1 कप इथे गव्हाचं पीठ घ्यायचं, त्यामध्ये थोडं मीठ घालून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाका. सोबतच यामध्ये थोडेसे आपण ओवा टाकून घेऊया. ओवा हा ऑप्शनल आहे, तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. आता यामध्ये थोडं तेलाचं मोहन घालून घेऊया. तेलाचं मोहन घालून छान मिक्स करून घ्यायचं. सकाळी सकाळी जाम भूक लागलेली आहे, काय खावं सुचत नाही आहे, तर तुम्ही हा पराठा नक्की ट्राय करू शकता. 5 मिनिटांमध्ये रेडी होतो आणि पोटभरीचा हा नाश्ता तुम्हाला नक्कीच आवडेल. तर चला यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे एक्स्ट्रा पीठ म्हणजे पोळ्या बनवल्यानंतर जे पीठ शिल्लक राहतं त्यापासून सुद्धा तुम्ही हा नाश्ता बनवू शकता. तर मी इथे पीठ छान असं मळलेलं आहे. जास्त घट्ट नाही मळायचं, जशी आपण पोळी बनवतो तसंच मळायचं आहे. आता इथे घेतलेले आहे कांदे. कांदे मी इथे 2 ते 3 कांदे घेतले, त्याला उभे उभे कापून घेतलेले आहे. आता त्याला हाताने थोडं स्मॅश करून घ्यायचं, म्हणजे ज्याचे स्लाईड आहे वेगवेगळे निघतील. तर 2 मिनिट याला हाताने करून घ्यायचं. तुम्ही हा नाश्ता एकदा नक्की ट्राय करा. मला माहीत आहे हा नाश्ता तुम्हाला नक्कीच आवडेल, कारण की हा पराठा खायला एकदम अप्रतिम असा लागतो आणि पोटभरीचा सुद्धा आहे. तर आता कांद्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया आणि याला आरतून परतून घेऊया. म्हणजे जे मिठामुळे कांदे थोडे सॉफ्ट बनतात आणि याला थोडंसं पाणीसुद्धा सुटतं. तसं कांद्याला पाणी तसंच असतं आणि पाणी मीठ टाकल्यामुळे लगेच सुटायला लागतं. आता यामध्ये थोडं जिरं घालायचं, थोडी हळद घालायची, थोडंसं धने पावडर टाकायचं आणि लाल तिखट इथे टाकून घेऊया. तुम्ही कमी जास्त करू शकता. इथे मी 2 चम्मच लाल तिखट टाकलेलं आहे. आता यामध्ये 1 चम्मच बेसन टाकायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून जे पाणी सुटलेलं आहे ते बेसनामुळे ना ओढून घेतं आणि कांदे हे ड्राय राहतात. तर याला छान असं मिक्स करून घ्यायचं. 2 मिनिट त्याला मिक्स करून कांदे बघू शकता तुम्ही थोडे ओलसर झालेले आहे, साईडला ठेवून द्यायचं. आता जे कणिक मळलेलं आहे त्याचा छोटे एक गोळा तोडायचा, हाताने गोल गोल करायचा आणि जशी आपण पोळी लाटतो ना त्याला थोडंसं पीठ लावायचं कोरडं आणि जशी आपण पोळी लाटतो तशी लाटून घ्यायची. आता इथे मी एकदम बारीक, म्हणजे जशी आपण पोळी बनवतो सेम त्याच प्रकारची पोळी इथे लाटून घ्यायची. तर नाही जास्त जाड आहे, नाही जास्त खूप पातळ. तर चला आता यावर जे आपण मिश्रण बनवलेलं आहे कांद्याचं ते असं टाकायचं थोडं हाताने आणि बघा पूर्ण पोळीवर याला फैलवून द्यायचं. पूर्ण कांदे पोळीवर इकडे तिकडे असे टाकायचे. बघा खूप छान असा नाश्ता बनतो हा आणि जास्तीत जास्त 5 मिनिटांमध्ये ना याला बनवून रेडी होतो. तर तुम्हीसुद्धा हा नाश्ता नक्की ट्राय करा. आता याला गोल गोल असं रॅप करायचं. व्हिडिओमध्ये जसं दाखवत आहे तसंच त्याचप्रमाणे करायचं. थोडंसं रॅप केल्यानंतर थोडं हाताने थोडं दाबायचं अलगद, जास्त नाही दाबायचं. आता याला चाकूने मधातून कट करायचं, एकदम पूर्ण कट नाही करायचा. खालची जी लेअर आहे ती तशीच राहिली पाहिजे. आता याला गोल गोल करून जसं पोळीचा आकार असतो तसं बनवून घ्यायचं. बघा आता याला थोडंसं कोरडं पीठ लावायचं आणि याला लाटून घ्यायचं. लाटायची आता जेवढं तुम्हाला मोठं पाहिजे किंवा बारीक पाहिजे, जशी पोळी पाहिजे त्या प्रमाणे इथे लाटून घ्यायचं. इकडे सोबतच तवा गरम करायला ठेवलेलाच होता, आता त्यावर टाकून द्यायचं. तुम्ही यावर तूप लावून किंवा तेल लावून किंवा बटर लावा, तुमच्या आवडीनुसार. आतून परतून छान असं तेल तूप बटर लावायचं आणि गरमागरम याला दोन्ही साईडनी कुरकुरीत होईपर्यंत भाजायचं. आपण यामध्ये बेसन टाकलेलं आहे त्यामुळे याचा जो चव आहे ना एकदम छान असे बनते. तर बघा किती छान असं दोन्ही साईडने कुरकुरीत आपला हा पराठा भाजलेला आहे. तर चला याला गरमागरम आपण सर्व करूया. तुम्ही याला दहीसोबत सर्व करा, दहीसोबत एक नंबर असा लागतो. तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुम्ही व्हिडिओ तर पूर्ण बघता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही मित्रांनो. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला तर कॉमेंटमध्ये सांगा. तुम्हीसुद्धा ट्राय करा. टेक केअर.